म्हणजे वस्तू पडतील वगैरे नुकसान. हे बघा आमच्याकडनं होतात असे नाही की, पण 100% पैकी 99% तुमच्या कुठल्याही सामानाला कुठं काय होणार नाही. हे भांडी धुवून झालेले आहेत, ते लोक येऊन पॅक करतील हे सगळे वस्तू, आणि हे पण सगळे तेच लोक पॅक करणार आहे. माझे फेवरेट लोणचं आहे. 6 महिन्यापूर्वी बनवून ठेवला होता मी, फ्रीजमध्ये होतं एवढे दिवस. ऑलमोस्ट हे एक्सपायर झालेलं आहे. 6 मंथ व्हॅलिडिटी असते, मोर दॅन 6 मंथ झालेलं आहे म्हणून बुरशी लागायला सुरू झाली. पण तुम्हाला सांगते ह्याची टेस्ट एवढी अमेझिंग होती ना. तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर ह्या लोणच्याची, टमाट्याची लोणचं हे, ह्या लोणच्याची रेसिपी पाहिजे असेल तर ना प्लीज मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक देते व्हिडिओचा. ती व्हिडिओ बघून मी बनवलेली. 1 नंबरली आहे आपली सामान घेऊन जाण्यासाठी. गाडी आहे, हे आमचे हे थांबलेले आहेत, आणि हे सामान आहे गाईज, एवढे मोठे सामान. हे इथे, हे इथे, हे झाल्यानंतर फ्रीज, हे इथलं सामान, हे इथलं सामान, हे हे ठीक आहे. त्यामध्ये सामान भर. एवढं सामान निघाल काय नाही, कपडेचे बाकी काही नाही, कपडेचे कपड्याचे तेवढे वस्तू आहेत ना दादा, तेवढे वस्तू जे आहेत ना टाकीचे. तिकडचा जिना कसं आहे? हा तो मोठा जिना आहे, त्याला काय त्रास नाही, तो आहे मोठा. काय सांगा ह्याच्यात काय आहे? ह्याच्यात सगळे छोटे छोटे टाकू का? हा टाकून दे, टाकून काय नाही. फोडणी घे. थांबा 1 मिनिट ठेवून दे. राहू द्या सरकार. चाकू देऊ का? म्हणजे वस्तू पडतील वगैरे नुकसान. हे बघा आमच्याकडनं होतात असे नाही की, पण 100% पैकी 99% तुमच्या कुठल्याही सामानाला कुठं काय होणार नाही. 1% आम्ही 100% करायचा प्रयत्न करतो, पण असे प्रत्येक ठिकाणी होत नाही. कधी कधी असे प्रॉब्लेम होतो. कारण की मी बघत आहे ना तुम्हाला, मलाच भीती वाटते की
मी तुम्हाला बघत आहे ना, मला भीती वाटतंय ते. म्हणजे तुम्हाला काय होईल का, वस्तूला काय होईल का. हो पण तुम्ही जे रस्त्यावरती बोलले होते ना, तुमचं कपाट गेला नसेल ते. त्यांचं काय, ते माणसं कसे पण असतात, त्यांना एक्सपिरियन्स नसतो, काय नसतो. हा मेन रोड गली. होते माहिती हा. तिकडचे. तुम्ही मागून आले ना, मग तुम्हाला त्रास होईल. सामान आहे घरात आपल्या. वाटलं ना तेवढं सामान निघेल म्हणून. तुकडे कुत्रातलं निघाले सामान आहे ती. म्हणून बोलतो काय पण घेत नको, पण तू वापरायचं नसतं, काय नाही आवश्यक पौर्णिमेला. नाही राहू दे. हे बाटल्या पण टाकून देता का त्यात? आणि हे पिशवी आपण हाईट नाही करायचं. हाईट नको. हाईट नाही करायचं. हे नको काय? बघा. हो, ठीक आहे. उलट नका ठेवू ना, आता नाही ठेवायचं असतं सुपली उलट. हां बसेल का? ह्या वरच्या ह्याच्यामध्ये सगळे मसाले आहेत हा. असू दे, काही प्रॉब्लेम नाही. हे गाईड असं असतं की हे सरळ सरळ जातात. त्याला काय आलटीपट्टी नाही करता येत आपल्याला. ओके. एक मिनिट. थँक्यू. हळू छान आहे. ते प्लेट्स वगैरे ठेवून द्या. आणि याच्यातलं काढली का नाही का? काय आहे ते? भाजी आहे. Friends, comment करा. एवढं सारे ब्लिंकिट झेप्टोचे. त्याचे खिळे व्यवस्थित ठेवा. तिथे नवीन लावायचे. हे चालणार नाही, आम्ही लावून देतो, पण तिथे नवीन बसवा. बाकी सगळं वाकडं झालेलं आहे. असतं तुमच्याकडे. तुमच्याकडे ड्रिल मशीन वगैरे असेल ना? येऊन काय सपोर्टला ठेवलं, बॅकअपला काहीतरी असतं. तुम्ही फिटिंग नाही करून देत का? हा का? त्याला मेजरमेंट घ्यायला लागतं. वर खाली नाही पाहिजे. टीव्हीचं ना, टीव्हीचं काय ते करून घेतो. आणि ते डिशवाला येईल ना, डिशवालाच टीव्ही लावून देईल मला.
आपल्या काय माहिती का, फक्त ते डिश काढायचे बाकी काय नाही. अहो त्या हनुमानांचा फोटो हां. जेवढं माझं काय भरलेलं आहे हम्म. ते पटापट तेवढं खाली करून द्यायचं. अच्छा. हो. एकदा पूर्ण घरचे करा काय राहते का. हा तेच बघत आहे मी. घ्यायचं. चला मी खुर्ची घेऊन येतो. खूपच मोठी गाडी आहे ना. आणि तर हे आहे आपलं सामान. ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे म्हणजे गाड्यांचा थोडा प्रॉब्लेम आहे यार. अर्धा तास तिथे कार थांबलेली आहे आणि तो 2 कार. जस्ट अनबिलिव्हेबल. एवढं सगळं सामान. हे पूर्ण ड्रम भरून सामानच आहे. हे सगळं पोते. हा सगळ्या पोत्यांमध्ये कपडे आहेत. चावी शोध का पहिला.